बाकी काय चाललं तुमचं आज दिवसभर? नमस्कार मंडळी, आपण पुढच्या सत्राकडे वळतोय. माझी विद्यार्थी कला सादरीकरण. आपले विद्यार्थी कायमच आपले असतात अशी आम्हाला सतत सुखद जाणीव करून देणारे आमचे माजी विद्यार्थी. हे विद्यार्थी आता खरं तर त्यांच्या क्षेत्रात रमलेत. तिथलाही अभ्यास तितक्याच प्रगल्भतेने करतायत, पण तरीही शाळेची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. आणि नुसतं संगीत यज्ञ आहे कळल्यावर त्यांचे फोन सुरू झाले आणि चला यांचं एक स्वतंत्र सत्र होतंय या विचाराने आम्ही सुद्धा सुखावलो. सगळ्यांना संधी नाही देता येत, पण काही निवडक, कारण वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे, त्यामुळे काही निवडक माजी विद्यार्थ्यांचं सादरीकरण आता आपल्या समोर होईल. लगेचच मी सर्व माजी विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांना जसा क्रम सांगितला आहे त्याप्रमाणे त्यांना आपली कला सादर करावी. आणि या संपूर्ण सत्राची सूत्र आपली प्रतीक्षाताई घेणार आहे. सो आता इथून पुढे प्रतीक्षाताई, ओव्हर टू यू. हॅलो हॅलो. हॅलो. आमचे विद्यार्थी सगळे मोठे झाले आणि आता ते अजून मोठे झाले, शाळेतून बाहेर पडले तरी अजूनही शाळेत रमत आहेत. याचा खूप आनंद आहे. आणि आज ते इथे आपली कला सादर करणार आहेत आणि इथून पुढे ते आपल्याला मदत करतील आणि मार्गदर्शन करतील याचीही नांदी. आणि आता मी वेद काळे याला सांगते की त्याने त्याची गायन कला सादर करावी. देवराज सेव्यमान भावना पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दु शेखरं कृपाकरं नारदादि योगी वृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. देवराज सेव्यमान भावना पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दु शेखरं कृपाकरं नारदादि योगी वृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भानुकोटिभास्वरं भवाब्धिकालतत्परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षपक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. शूलकङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. मुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिग्वणं मनोद्य हेमकिङ्किणीलसद्गतिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. देवराज सेव्यमान पावना पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दु शेखरं कृपाकरं नारदादि योगी वृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं
रामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालभ्रष्टमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे देवराजसेव्यमानभावना पङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे पट्टहासभिन्नपद्मजाटकोशसन्ततिं दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे देवराजसेव्यमानभावनापङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भूतसङ्घनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधनं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे देवराजसेव्यमानभावनापङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे सांत भागवत आणि वैदेही काशीकर या दोघी आपल्यासमोर कविता वाचन करणार आहेत. therefore Q. P implies Q, P therefore Q. P implies Q, P therefore Q. P implies Q, Q therefore P. यार खूप बोर होतोय यार. काय हा अभ्यास? शिक. अगं वर्षभर अभ्यास केला असतास तर आत्ता असं नसतं झालं. हो ग, पण आता खूप वेळ झाला ना. खूप बोर होतोय. थोडा ब्रेक घेऊया. ब्रेक घ्यायचा आहे. बरं, माझ्याकडे एक कविता आहे, ऐका. आला पाऊस मातीच्या वासात ग, मोती गुंफित मोकळ्या केसात ग, आभाळात आले काळे काळे ग, धारा कोसळल्या निवेत ग, धुंद दरवळ धरणीच्या श्वासात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग, कोसळल्या कशा सरीवर सरी, थेंब थेंब करी नाच पाण्यावर, लाल ओहळ वाहती जोशात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग. लिंबोळ्यांची रास कडुलिंबाखाली, लिंबोळ्यांची रास कडुलिंबाखाली, वारा दंगा करी जुई शहारी, चाफा फिरतो फुलांच्या भासात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग. झाडांवरी मुके पाखरांचे थवे, वीज लालने कशी नाचेल वे, तेजाळते उभ्या अवकाशात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग. वीज कडाडता भय दाटे उरी, वीज कडाडता भय दाटे उरी, एकली मी येथे सखा राहे दुरी, मन व्याकुळ साजणाच्या ध्यासात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग. वा, शांता शेळकेंची आहे ना ग. माझ्याकडे पण एक आहे, थांब वाचते. सात पावसाची आली शहारली माती, भुई सवे आभाळाची जुळे आज प्रीती, उठावले घन घन घोर नीलकंठ झाले मोर, पिसाऱ्यात लाखो डोळे गगन न्याहाळती,
निळामध्ये हिरीक जळती तसे शुभ्र बगळे उडती. कोसळती धारा धारा दिशा धुंद होती. चिंब चिंब जांभूळ राणी मेघमंद्र घुमती गाणी. चिंब चिंब जांभूळ राणी मेघमंद्र घुमती गाणी. मुके भाव हृदयामधले शब्दरूप होती. तृप्त शांत झाली धरणी मधुस्त्रिते हिरव्या कुरणी. तृप्त शांत झाली धरणी मधुस्त्रिते हिरव्या कुरणी. पुसट चुंबना सम ओल्या सरी येती. पुसट चुंबना सम ओल्या सरी येती. गगनधरा झाली एक मुक्त प्रीतीचा अभिषेक. गगनधरा झाली एक मुक्त प्रीतीचा अभिषेक. एक निळ्या आनंदाची धुंद ये प्रीती. एक निळ्या आनंदाची धुंद ये प्रतीती. वा, किती सुंदर लिहितात नव्या. म्हणजे बघ ना, एखाद्या झाडाला उद्देशून किती सुंदर कविता केली आहे. हे एक झाड आहे, याचे माझे नाते. वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते. मला आवडतो याच्या फुलांचा वास, वासामधून उमटणारे जाणीवले भास. पहिल्यानेच याची मोहताना फांदी ठेवली होती बालगाणी याच्या कटीखाली. मातीचे झाड झाडाची मी माझी पुन्हा माती. मातीचे झाड झाडाची मी माझी पुन्हा माती. याच्या पानांवरच्या रेषा माझ्या तळपात. ढलपी ढलपी सुकून मुळे झाली सैल. रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल. कधीतरी एके दिवशी मीच झाड होईल. कधीतरी एके दिवशी मीच झाड होईल. पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईल. पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईल. कोणतीही गोष्ट कवितेतून कशी नीट मांडता येते ना. म्हणजे एखाद्या वर्षाचं स्वागत पण कवितेने होऊ शकतो. कुठले पुस्तक कुठला लेखक लिपी कोणती कसले भाकित. कुठले पुस्तक कुठला लेखक लिपी कोणती कसले भाकित. हात एक अदृश्य उलटतो पाना मागून पाने अविरित. गतसालचे स्मरण जगता दाटून येते मनामध्ये भय. गटसालचे स्मरण जगता दाटून येते मनामध्ये भय. पान हे नवे यात तरी का असेल काही प्रसन्न आशय. अखंड गरजे समोर सागर कणाकणाने खचते वाळू. अखंड गरजे समोर सागर कणाकणाने खचते वाळू. तरी लाट ही नवीन उठता सजे किनारा तिज कुरवाळू. स्वतः स्वतःला देत दिलासा. स्वतः स्वतःला देत दिलासा. पुसतो डोळे हसता हसता. स्वतः स्वतःला देत दिलासा. पुसतो डोळे हसता हसता. उभा इथे मी पसरून बाहू नवीन वर्षा तुझ्या स्वागता. उभा इथे मी पसरून बाहू नवीन वर्षा तुझ्या स्वागता. शांता शेळकेंच्या कविता वाचतोय आणि पैठणीसारखी कविता कशी राहू शकेल. फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली. फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली. जिथे आहेत जुने कपडे कुंचा टोपडी शेलेशाली. त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर धान. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास. ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. पैठणीने जपले एक तन एक मन. माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली. माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली. शेवंतीची चमेलीची आरास पदराआळी बसली. वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला. वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊपणा आला. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. आहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उडी कवळून. कधीतरी ही पैठणी मी धरते उडी कवळून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा. मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा.
पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझ्या कुशल सांगा. पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझ्या कुशल सांगा. धन्यवाद. खूप छान झालं कविता सादरीकरण. या सर्व विद्यार्थ्यांचं शाळेकडून कौतुक व्हायलाच पाहिजे, म्हणून मी उमेश दादा पुरोहित यांना व्यासपीठावर बोलवतो आणि या मुली बोलवते आणि या मुलींचं कौतुक करावं अशी विनंती करते. वेद काळे, वैदेही काशीकर, सांज भागवत, तन्मय क्षीरसागर संवादिनी माध्यमांसाठी. आपल्या शाळेकडनं आपल्याला कौतुकाची थाप मिळणं ही खरंच खूप भारी गोष्ट असते. या मुलाने ती अनुभवली आणि आपली शाळा म्हणून आनंदाने इथं आले. तन्मय आता त्याचं सादरीकरण करतोय. अभिरुची ही आपल्या शाळेतला महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि बरेच शिक्षक आपण त्याच्यावर काम करतो. तर अभिरुची काही वर्षापूर्वी अभिव्यक्ती सुरू झाली होती, त्याचं हे मूर्त स्वरूप असं आपल्याला म्हणता येईल. कारण रुजवलेलं कुठेतरी रुजलंय आणि कुठेतरी मोठं होतंय हे बघताना शिक्षक म्हणून सुद्धा खूप आनंद होतोय. तन्मय. नमस्कार, मी प्रथमतुला वंदितो हे गाणं वाजवणार आहे.
मी फक्त भारंबे मी त्याला काम चालू करते.
नाट्य शिक्षिका माधवीताई त्यांची ही कन्या आहे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे.
नमस्कार. बरेच दिवसांनी शाळेमध्ये येण्याचा योग झाला आणि मनोहरच्या रंगमंच म्हणजे खूप भारी वाटतं की जेव्हा बाहेर कुठेतरी आता एक दोन कार्यक्रम म्हणजे शाळेतून जी विद्या शिकून गेलो ते बाहेर कुठेतरी सादर करता येते आणि मनोहरच्या रंगमंचावर आल्यावर जेव्हा पुन्हा एकदा ती कला सादर करण्याची संधी मिळली की जिकडून सुरुवात केली आहे तिकडे जेव्हा परत यायला मिळतं तेव्हा खरंच खूप बरं वाटतं आणि त्यामुळं काही असे असतात ना शिक्षक की जे विसरतात बाबा पोरांना जाऊ दे कुठं असले बघतील पण आमचे शिक्षक तसं नाही आम्ही अभिमानानं सांगतो की पुन्हा आठवणीनं शाळेमध्ये बोलवतात ये गा संधी आहे सांगतात त्यामुळं खरंच खूप बरं वाटतं. तर आज संभाजी महाराजांचा पोवाडा गातो. संभाजी महाराजांना काय आलं काहीतरी काहीतरी गौड बंगाले म्हणून तू या चढवून संभाजी कल्ले बघत्याला अब काय सांगता तुम्ही अलंकित स्पष्टपणे बोला अलंकित स्पष्टपणे बोला. पत्थर पूजा करने वाला धर्म छोड़ तेरा पत्थर पूजा करने वाला धर्म छोड़ के
खिलाफत इस्लामी ले ले तू मेरा. असं म्हणतात. कोणता स्वाभिमानी मराठा शांत आहे. कोणता स्वाभिमानी मराठा शांत आहे. भडकाला संभाजी बळी. भडकाला संभाजी बळीची बचावणे आवाज चढवणे. धर्म असं बोला तुझा प्याला. मला हिंदूचा धर्म प्याला. धर्माचा बदल प्रसंगाला. आणि संभाजी अलंकाने पुढचा प्रश्न विचार. सांग संभाजी सांग. स्वराज्याचा खजिना कुठं दडवून ठेवलाय सांग. संभाजीराजे म्हणतात स्वराज्याचा खजिना दडवून ठेवलाय आया बहिणींच्या निखळ हसण्यामध्ये. स्वराज्याचा खजिना दडवून ठेवलाय त्या कणखर बुरुजांमध्ये. आणि संभाजी राजा एकाही प्रश्नाचं धड उत्तर देत नाही म्हटल्यावर आलमगीरानं शिक्षा फरमावली आपल्या राजाला. पहिली शिक्षा झाली एक गड्डी जबर कट झालो. ज्या जिभेने संभाजी महाराजांनी आऊसाहेब आबासाहेब अशी अशी हात घातली होती ती जीभ आता छाटायची शिक्षा झाली. हातामध्ये सांडशी घेऊन लोक समोर आले. नाक आवळून दाबलंय माझ्या राजाचं सांडशी. उघडलेल्या तोंडामध्ये सांडशी घालून जीभ घसरून बाहेर काढण्यात आली. आणि बघता बघता तलवारीच्या एका फाकलीनं पायाची जीभ उमटले शब्द बादशाहाचे. हाती भाले धरून धावले गुलाब तुकड्याचे. गुलाब तुकड्याचे. जीभ कापण्या गुरवी छावा शिवाचा बदला. शिवाचा बदला. अने हिंदू धर्माची जय. तयाचा दाद नभी भरला. हो दाद नभी भरला. पण ते तेजस्वी डोळे तो स्वविचार तो स्वराज्य विचार त्या औरंगजेबाला सांगत होते. तो स्वराज्याचा बाणा त्या औरंग्याला सांगत होते. आणि तेच डोळे औरंग्याने काढून टाकायची आज्ञा केली. हो जे डोळे त्या औरंग्यासमोर झुकलेच नाही. जे डोळे फक्त आबासाहेबांसमोर शिवरायांसमोर जिजामातांसमोर झुकले. ज्या डोळ्यांनी अश्रूंचा अभिषेक केला हो राजाच्या पायावर तेच डोळे आता. पण डोळे काढण्याच्या अगोदर राजांच्या देहांचे असंख्य असंख्य हाल केले. चामडी सोडली राजाची. त्याच्यावर मीठ लावलंय. पण राजाला आईग करायला जीभ सुद्धा शिल्लक नव्हती. मनामध्ये जगदंबेचा धावा चालला होता. तरी हाक मारायचे आबासाहेब आबासाहेब. तुमचा स्वराज्य विचार मी पूर्ण केला ना आबासाहेब. मी स्वराज्य रक्षण करू शकलो ना आबासाहेब. पण अखेर 11 मार्चचा दिवस उजाडला. तुळापूरच्या जंगलामध्ये संभाजी महाराजांना आणि त्यांचा मित्र कवी कलशांना नेण्यात आला. अर्ध मेला देह तो राजांचा त्या तुळापूरच्या जंगलामध्ये त्या रानामध्ये पडलेला. आणि अखेर
डोळे ही काढायाचा दाहला हुकुम शहाचा जिरहा जिरजी जिरहा जिरजी अंगात खुपसले फाले धरणीवर राजा डोळे जिरहा जिरजी जिरहा जिरजी संभाजी महाराजांनी तुझा आम्हासाठी बलिदान दिलं संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलंय आणि म्हणून तुळापूरला त्या संगमेश गौराच्या इकडं आज संभाजी महाराजांना आपण जेव्हा भेट द्यायला जाऊ तेव्हा हे त्यांचं बलिदान लक्षात ठेवून त्यांना वंदन करू म्हणून तुळापुरीच्या शूरवीराच्या समाधीच्या वरती तुळापुरीच्या शूरवीराच्या समाधीच्या वरती समाधीच्या वरती अनशिव शाहीर अथर्वनाद मिळती पंथी मिळती पंथी लागतो मिळती पंथी मिळती पंथी लागतो मिळती पंथी बोले छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की सर्वांचं सादरीकरण खूप छान झालं. सगळ्यांचं अभिनंदन. आणि इथून पुढेही असंच शाळेच्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. आणि या सगळ्यांचं कौतुक करायला मी वैशालीताई तळेगावकर यांना व्यासपीठावर बोलवते. मुक्ती भारंबे हे आपल्यासोबत संवादिनी वादन केलं. तन्मय क्षीरसागर यांनी सुद्धा आपल्यासमोर संवादिनी वादन केलं. खूप सुंदर पोवाडा सादर झाला. आकांक्षा पोद्दार खूप सुंदर गाणं सादर केलं. धन्यवाद वैशालीताई. सगळ्यांचं सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. आणि इथून पुढचे सूत्र मी शीतलताई ठरले.